सावली, हा तुझा मुख्य वर्ग असणार आहे. म्हणजे इथे तुझे संगीताचे सगळे क्लासेस चालतील. हां, आणि बैठकीची सोय अशी केलेली आहे की किमान 20-25 विद्यार्थी तरी एका वेळेस बसतील. पण समजा देवाच्या कृपेने उद्या ऍडमिशन्स वाढल्या, काही झालं तर वरांड्यामध्ये सुद्धा तू क्लासेस घेऊ शकतेस. बाबा, तुम्ही किती गोष्टींचा विचार केलाय. खरंच इथलं वातावरण खूप सकारात्मक आहे. हो, पण मला एक प्रश्न पडला होता. समजा एखादा विद्यार्थी खरंच खूप गुणी असेल किंवा त्याला स्पेशल अटेन्शनची गरज असेल तर? या सगळ्या शंका आम्हाला माहिती होत्या मॅडम, म्हणून तर तिथे बाजूला 2-3 रूम्स आहेत जिथे तुम्ही एका वेळेला 1 किंवा 2 असे विद्यार्थी घेऊन त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून त्यांचा रियाज घेऊ शकता. अरे वा, म्हणजे तुम्ही फक्त जागेचा नाही तर शिक्षणाच्या पद्धतीचा सुद्धा खूप विचार केलाय. अहो, या सगळ्याचं श्रेय जगन्नाथ सरांना जातं. त्यांनी इथे उभं राहून प्रत्येक कोपऱ्याचं प्लॅनिंग केलंय, जसं तुम्हाला आवडतं तसं. बाबा, थँक्यू. तुम्ही माझं स्वप्न पूर्ण केलंय. थँक्यू बाबा. हो बाबा, पण मला असं वाटत होतं की आपण ना 6-6 मुलांचे 5 ग्रुप करूयात. याने काय होईल की गर्दी नाही होणार आणि मला प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष देता येईल. चालेल, पण कसं आहे ना सावली मॅडम, ह्या गुरुकुलाच्या तुम्ही गुरु आहात, त्यामुळे वर्ग कसे घ्यायचे, मुलांना शिकवायचं कसं, हा निर्णय तुमचा असणार, आमचा नाही. काय त्यात आम्ही मध्ये पडणार नाही. हो बाबा, आपल्या अबीरमुळे आता ऍडमिशन्स फुल झाले. त्याने मगाशीच स्वतःला सर ही पदवी दिली आहे. सॉरी, आपल्या अबीर सरांमुळे ऍडमिशन्स फुल झालेत. मग बाबा, आता आपण कधी सुरुवात करणार आहोत? परवाचा मुहूर्त काढलाय. परवा सकाळी तुझ्या ह्या गुरुकुलाचं आपण जोरदार उद्घाटन करू. पण बाबा, हा अबीर सर कुठे दिसत नाहीयेत. आपल्या सोबतच आले होते ना ते? अबीर सर एका जागेवर थांबतील तर शपथ नाही का. मगाशी मला म्हणत होता ऑफिस बघायचंय आजोबा. तिथेच कुठेतरी कोपऱ्यात बसून पुढचं प्लॅनिंग करत असेल. थांब, मी बघतो त्याला. हो. हे बघा, मला कामाच्या बाबतीत कसलाच हलगर्जीपणा चालत नसतो. आणि हो, लक्षात ठेवा, हे फक्त गुरुकुल नाही तर हे माझ्या आईचं स्वप्न असतं, स्वप्न. आणि आईचं स्वप्न म्हणजे या अबीरसाठी जगातली सर्वात महत्त्वाची गोष्ट असते म्हणतो मी. इथला प्रत्येक शुद्ध असावा लागतो. तसाच इथलं प्रत्येक काम पण चोखात झालं पाहिजे म्हणतो मी. वा, ती बापावर गेलाय. तोच तोरा, तीच बोलण्याची पद्धत आणि कामाबद्दलची तीच जिद्द. मला रिपोर्ट वेळेवर पाहिजे असतात. शिस्त मोडली तर हा अबीर तुला माफ करायचा नसतो. कळतंय का मी काय बोलतोय ते? समजलं का? लक्षात आलं का तुमच्या? ओके सर, एकदम नीट लक्षात आलेलं आहे. आजोबा, तुम्ही अरे तू उठला कशाला? तुलाच बसायचंय त्या खुर्चीत नंतर. आजोबा, ते मी असंच काय बी बोलत असतो की हो. तुम्हाला तर माहितीच आहे ना, ही तुमची खुर्ची असते, इथं तुम्ही तर बसा, मी बसू शकत नाही. या पण तुला खरं सांगू का अबीर, तुला खुर्चीत बघितल्यावर मला असं वाटलं ना की माझ्यापेक्षा जास्त तूच शोभून दिसतो. खरंच. आणि तुझा आत्मविश्वास बघून मला खूप समाधान वाटलं. खरं सांगू का तुला, अरे माझ्यानंतर ही जबाबदारी, हे गुरुकुल तुलाच सांभाळायचंय. कळलं का? आणि तुझा रुबाब बघितल्यानंतर मला खात्री पटली आहे की माझ्यापेक्षा उत्तम तूच सांभाळू शकतो. आजोबा, तुम्ही खरं बोलत असतात का हो? 100%. फक्त काम करताना तुझा आजचा जो स्वॅग आहे ना, तो विसरू नको म्हणतो मी. नाही विसरणार म्हणतो मी. पाय दुखायला लागतील. शांत व्हा मॅडम. मला ना तुझं गणित आतापर्यंत खरंच कळलेलं नाही. जे काही घडलंय आता थोड्या वेळापूर्वी इथे, त्यानंतर तू एवढा चिलॅक्स कसा बसू शकतोस मला खरंच नाही कळत आहे. मला कळलंच नाहीये तुझ्या आईने ही असली घाणेरडी ऑफर त्याच्यासमोर का मांडली.
मोनिका डार्लिंग, आत्तापर्यंत कितीदा ऑफर दिली माझ्या आईने, नाही मोजता येणार. त्याला काही इंटरेस्ट नाही आहे. त्याला काय डोमेस्टिक व्हायलन्स आणि लोकांना मदत करण्यामध्ये हेल्प आहे. राजकुमार, तुझ्या आईने दिलेल्या बाकीच्या 1000 वेगळ्या ऑफर्स आणि ही आत्ताची एकच ऑफर ज्यात सावलीचं नाव मेन्शन्ड आहे. मला वाटतंय हे सावली सावली जर त्याने डोक्यावर धरून ठेवलंय ना, तो अजूनही त्या बाईवर प्रेम करतो. त्याचं तिच्याबद्दलचं त्याच्या मनातलं प्रेम उफाळून यायला लागलंय असं मला वाटतंय. येऊ दे ना, मेलेला माणूस आपलं काही वाकडं करू शकत नाही. अरे, मेलेली व्यक्ती आपलं काही वाकडं करणार नाही, पण त्या मेलेल्या व्यक्तीचं नाव आपलं खूप काय काय वाकडं करतंय बरं का. तो सारंग त्या सावली हर्बल्समुळे जर कंपनीत आला तर काय काय वाकडं होऊ शकतं हे आता मी तुला सांगते. पहिलं, आपल्याला आपले डिरेक्टली जे व्यवहार करता यायचे ते करता येणार नाही. आपल्या प्रत्येक कामांमध्ये सारंग अडथळा बनून उभा राहणार. तो आपल्या कुठल्याच कामात आपली साथ नाही देणार. आपले ऑफिसमधले जे जे सिक्रेट्स आहेत ना, ते सगळे एक्सपोज होणार. इथला स्टाफ जो आता इतकी वर्ष सारंग नसताना तुझा ऐकायचा, जो तुझ्या कमांडवर चालायचा, तो तुझ्या सोडून आई आणि सारंगच्या कमांडवर चालणार. हे एवढे मुद्दे पुरेसे नाही आहेत तुला? सगळ्यात घाणेरडा मुद्दा, तो सारंग आपल्याला या कंपनीत नोकर बनवून ठेवणार. तुला कळतंय? राजकुमार, खूप राग येतोय. तू इतका शांत कसा बसू शकतोस मला खरंच नाही कळत. ऐक ना, तुझ्याकडे काही आयडिया आहे का ती त्याला ऑफिसमध्ये येण्यापासून थांबवण्यासाठी? आहे? सावली हर्बल्स. राज, सावली हर्बल्स. हां, त्याविषयीच बोलतोय आपण. सावली हर्बल्सची फाईल, हा प्रोजेक्ट पुन्हा सुरू होण्याआधीच बंद पाडला तर? हो अबीर शेठ, तुमचा हत्ती सांभाळा म्हणतो मी. टेन्शन नाही आजोबा, तुम्ही तुमचा वजीर सांभाळा. काय बोलताय अम्मा तुम्ही? अहो, एवढं सगळं होऊन गेलं आणि तुम्ही आत्ता फोन करताय मला? व्यंकटेशजींनी तरी फोन करायचा ना अम्मा. अम्मा, तुम्ही फक्त काळजी घ्या, मी बघते काय करायचं. काय अम्मांचा फोन? सगळं ठीक आहे ना बेळगावला? काहीच ठीक नाहीये बाबा. त्या रतनने तिथे धुमाकूळ घातलाय. तो त्याच्या गुंडांना घेऊन दुकानात शिरलाय आणि दुकानाची तोडफोड केली. सगळं उद्ध्वस्त करून टाकलंय त्याने. काय त्या रतनाची एवढी हिंमत? आई, त्याला तर अद्दल घडवावीच लागेल बघ. अम्मा, आजी आणि व्यंकटेश काकांना काही लागलं तर नाही ना? त्या रतनने त्यांना काही केलं तर नाही ना आई? हो बाळा, ते दोघंही सुखरूप आहेत. पण तो जाताना धमकी देऊन गेलाय की जर लवकरात लवकर सावलीचा पत्ता सांगितला नाही तर आत्ता दुकानाची तोडफोड केली आहे, उद्या घराची तोडफोड करेन.